बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आज आदित्य ठाकरे आले होते। अनेक वर्षांचे बीडीडी वासियांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। लवकरच त्यांना घरच्या चाव्या सुद्धा दिल्या जातील। नवीन इमारतींच्या ई-विंग मधील 9व्या माळ्यावरून एक रूमचा आढावा घेतलाय पुढारी न्यूजचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी। वरळीतील जे बीडीडी वासी आहे त्यांचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे, कारण आता जी वरळीमधील जी आपण पाहतोय की बीडीडीचा पुनर्विकास जो प्रकल्प आहे तो आता पूर्ण होत असताना पाहायला मिळते। आपण सध्या त्याच बिल्डिंग मधील एका फ्लॅटमध्ये आहोत। तुम्ही या फ्लॅटमध्ये बघू शकता की 500 स्क्वेअर फूटहून जे मोठं हे घर असताना पाहायला मिळते। आपण आजच आदित्य ठाकरे आहे इथे आले होते। मुंबईतील अनेक जे आमदार आहेत त्यांना इथे हे जे बीडीडीचा जे पुनर्विकास जो प्रकल्प आहे ते दाखवण्यासाठी आले होते। जवळपास 40व्या मजल्यावरती जाऊन त्यांनी अनेक जे मुंबईतील आमदार आहे त्यांना हे दाखवलं। आपण म्हणजे कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता की संपूर्ण वरळीचं दृश्य इथून दिसायला पाहायला मिळते। अनेक वर्षांपासून वरळीकरांचं बीडीडी वासियांचं जे स्वप्न आहे ते लवकरात लवकर आता पूर्ण होणार आहे। आपण जर पाहिलं अनेक या इमारती आहेत आणि सध्या आपण 9व्या मजल्यावरती आहोत आणि 9व्या मजल्यावरनं आपण पाहू शकता की संपूर्ण वरळी इथून दिसते। आपण जर पाहिलं अनेक वर्षांपासून ह्याचा जो रिडेव्हलपमेंटचा जो प्रोजेक्ट आहे तो चालू होता। आदित्य ठाकरे असतील किंवा अनेक जे मंत्री असतील त्यांनी याला कुठेतरी व्हावं यासाठी कुठेतरी मदत देखील केली होती। आपण सध्या त्याच एका डमी फ्लॅटमध्ये आहोत। इथून आपण वरळी देखील पाहू शकता। अनेक वर्षांपासून जे बीडीडी वासी आहे त्यांचं स्वप्न होतं की उंच अशा बिल्डिंगमध्ये राहावं आणि इथे आपण दृश्यामध्ये पाहू शकता की संपूर्ण वरळी इथून दिसते। अनेक वर्षांपासून बीडीडी वासियांचे जे स्वप्न होतं ते आता लवकरात पूर्ण होणार आहे। कॅमेरा पर्सन श्रीकांतसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।